तर आता हे बघा चिकन फोडणीला घातलंय मस्त. मम्मीनी सकाळपासून पप्पांना कामाला लावलंय. हे करा या झालं आता वाईचं हे करा. तुम्ही चुकवलं. अरे यार 50 रुपयामध्ये किती काम करून घेता यार तुम्ही. तर दरवेळीप्रमाणे एकामुळे आम्हाला उशीर झालाय पाहिजे शिवशाला जायला. ती पण तर आम्ही हा किल्ला म्हणजे दसऱ्याला सुरुवात केली आम्ही किल्ला बनवायला. आणि निनादने म्हणजे कधी न केलेली गोष्ट आज त्याने पहिल्यांदा केली. तो स्टेजवरती जाऊन बोललाय. नको नको बोलून खाणारी माणसानं खूप आहे जगात ह्या. अरे ह्यांची भावी अजून होतच नाही. दुसरा मामा आलाय दुसरा मामा त्याला पण. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अँगावकर ब्लॉग्स या चॅनलवर. तर आज आहे शनिवार आणि आज मामा वगैरे सगळे येणार आहेत. दोन्ही मामा येणार आहेत आणि आज मम्मीनी चिकन वड्याचा बेत केलाय. तर कसं होतंय काय होतंय ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आता हे बघा सगळे तयारी करतायत. आजी वगैरे तुम्हाला दाखवतो. तर आता हे बघा ते तयारी चालू झाली आहे. पप्पा पण लसूण वगैरे सोलतायत आणि मम्मी तिकडे चिकनचं करते. व्हेज पण आहे मम्मी, व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे. दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. बघा इथे चिकन आहे आणि इथे आता काजूची भाजी करते मामासाठी व्हेज. आता होईल. मामा वगैरे येणार आहेत आज सगळे. कसं काय होतंय ते तुम्हाला दाखवतो आज ब्लॉग मध्ये. पप्पांना इग्नोर करा, पप्पा बॉडी दाखवत आहेत. हाय तर नाही तरी पण दाखवत आहेत. आणि हे बघा वडे पण आहेत. वडे पण आहेत हे बघा वडे, वड्यांचं पीठ. चला कसं काय होतंय ते तुम्हाला दाखवत जातो ब्लॉग मध्ये. पप्पांना आज काय थारा नाही वाटतं. कामाला लावलंय, मजबूत कामाला लावलंय. मी ते चिकन कापते. वाजले आहेत 12 वाजले आहेत. कधी होतंय जेवण ते बघूया आता. मम्मी 2 का 3? हा ग बघूया 2 वाजतायत का 3 वाजताय. चल तर आता हे बघा चिकन फोडणीला घातलंय. मस्त लाल लाल दिसते. पण बघूया मी खाल्लं तर खाईन कारण की आज शनिवार आहे. मम्मी सुगरण करते. आता वडे करायचे आहेत थोड्या वेळाने. तर वडे करताना आता दाखवीन तुम्हाला. पप्पांना काय थारं नाही आहे. आणि आता आलाय माझा भाऊ आलाय. माझा भाऊ हे बघा आजोबा वगैरे सगळे आलेत. सगळे आलेत आता मामा. आणि पण पप्पांना काय थारा नाही इथे. मम्मीनी सकाळपासून पप्पांना कामाला लावलंय. हे करा या झालं आता वाईचं हे करा. मम्मीचं चिकन होतंय की नाही काय माहित. हा आता इथे आपल्याला वरती वडे आहेत काय. हा बोल आता. हा काजूची भाजी या आहे काजूची भाजी. आणि अजून काय या चिकन लाल लाल मस्त आलाय नो. सुगंध मस्त आहे सुगंध. आणि हे काय ही गोडी डाळ व्हेजवाल्यांसाठी. चला थोड्या वेळाने आता पंक्ती बसतील जेवायला. तर इथे आता पाहुण्यांनाच बसवलंय वडे करायला. मम्मी इथे काकी करते. वड्यांचा काउंटर वरती आहे. तर वडे बनवून झाले मग खायचेच आपल्याला ते. हे निखिल हिला कुठून आणलं हिला. किती रुपये? 1000 रुपये. पटापट वाडा आणि जेवक दी पटकन. काय बरोबर नाही यार शी. हा 50 रुपये काप. 50 रुपयेच देणार पण हिला. पंगत बसली आता पंगत. निखिल पोटभर जेव. आशिष पोटभर जेव. मामा लाजू नको. बटन तुटली तरी चालतील. नको बसू हे तू वाढ. अरे निखिल अरे बसली. अरे काय बोल काहीतरी 2 शब्द बोल तिला काहीतरी. 50 रुपये 20 रुपये काम. जाऊ दे चल.
तर आता जेवण झाले सगळे. पोटभर जेवलात ना आजोबा? पोटभर जेवलात ना? पोटभर जेवलात ना? नाही जेवलात? पोटभर नाही जेवत. मग काय? कधीच नाही जेवत. का? मला पाहिजे तेवढंच होतं. ते तुमचं पोट भरेपर्यंत जेवलात ना? हा. मग खाली ठेवलाय. खाली ठेवून जेवतो. आता आईस्क्रीम खाऊया आपण. आईस्क्रीम खाता ना? आईस्क्रीम हा का पोटभर खातालास? थोडस हा जास्त नाही. खोकला येतो. थोडंच खावा मग. तुम्ही घ्या जास्त आणि मला द्या. बघतो आणि किती देते. चला आईस्क्रीम खाऊन घेऊया पटापट. श्रावण्या नको देऊ, सर्दी बिर्दी होईल. चला मस्त आईस्क्रीम खाऊन घेऊया पटापट. आजोबा खाल्लास ना? हो आजोबा. आजोबा नू खाल्लास ना? मग खावा खावा. करू नका. चला खाऊन घेऊया पटापट. तुम्ही पण खावा. तुम्ही चुकवलं असतं. अरे यार 50 रुपयामध्ये किती काम करून घेता यार तुम्ही. हा 50 रुपये पण फुल चुकवले जरा, पण जाऊ दे. 50 रुपये तेवढंच होतं. चला आता भाऊबीज होईल थोड्या वेळाने. मम्मी वगैरे या बघा, आजोबा. अरे रांगोळी कुठे आहे? ए रांगोळी कुठे दिसतच नाही. हे निखिल कशी काढली रांगोळी? अरे दिसतच नाही. मगाशी काय बोलला? रांगोळी कशी काढली? वा वा किती घाण काढली. कोण आहे बाबा बाहेर? मटणाचे डेकर. हे मारत झाली झाली 22 झाली. झालं. आता आजीची भाऊबीज, आजीची अर्धी वाटली आहे बोल. मला काय द्यायचं नाही. आणल्याने आलाय एक्सचेंज. बघ नाही ना. चला चला चालले मामा आणि चालला. चला झालं का? काय तुमचं काय आहे? हा भेटूया लवकर नेक्स्ट इयर. 2 hours later. तर दरवेळीप्रमाणे एकामुळे आम्हाला उशीर झालाय प्राईज डिस्ट्रीब्युशनला जायला. ती पण अक्षूच. तर आता आम्ही डायरेक्ट चाललोय प्राईज डिस्ट्रीब्युशनला. तिकडे जाऊनच सगळं तुम्हाला आता दाखवतो राहिले. ठीक आहे चला. तर आता आपण आलोय सवाजोशी शाळेत. बस तुम्हाला सगळं दाखवतो. वर्षापर्यंत येऊन पोहोचले. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये फक्त ऑलमोस्ट सगळी आपलं द्वितीय पारितोषिक मी अनाऊन्स करतोय. तर ट्रेकशीच किल्लेबाजी स्पर्धा द्वितीय क्रमांक जाते किल्ले पुरंदर कान्होजी अंगणे मित्र मंडळ. तर आम्ही हा किल्ला म्हणजे दसऱ्याला सुरुवात केली आम्ही किल्ला बनवायला. आणि आम्हाला हा किल्ला बनवायला 15 दिवस तरी लागले. तर आम्ही स्टार्ट केलेला किल्ला बनवायला. गुगल अर्थमध्ये बघितलं आम्ही, म्हणजे तो किल्ला बघूनच आम्ही स्टार्ट केला. तर थोडे आम्हाला समजत नव्हते कसे बनवायचे. तर 2 आठवड्यापूर्वीच आम्ही या किल्ल्याला भेट दिली. आणि म्हणजे आम्हाला खालीच मोबाईल सबमिट करावा लागला, म्हणून आम्हाला डिटेलमध्ये काय व्हिडिओ शूट नव्हती करता आली. तर आम्ही असं म्हणजे बघूनच आलो. आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते लेयर्स वगैरे, मंदिराकडे जाणार रस्ता वगैरे कसं आहे
ते बघून आम्ही किल्ला बनवले किल्ले म्हणजे आता 30-35च आता शुभम जसं बोलला तर दरवर्षी आपण हा म्हणजे काउंट थोडा वाढवूया 60-70 पर्यंत नेऊया असं मला वाटतं. आणखी किल्ला बनवायलाच पाहिजे ज्याच्याने आपले महाराजांची जे किल्ले माहिती वगैरे आपल्याला समजेल. आणि आपण जो किल्ला बनवतो तो ना म्हणजे असं पाठांतरच होतो की आणि खूप जवळचा होतो तो किल्ला. आपण जो बनवतो ना तो किल्ला आपल्या खूप जवळचा होतो. काय म्हणे ना पण एक समजलंय यूट्यूबमुळे निनादने म्हणजे कधी न केलेली गोष्ट आज त्याने पहिल्यांदा केली. तो स्टेजवरती जाऊन बोललंय म्हणजे काय अशक्य शक्य करतील स्वामी तसं बरोबर ना निनाद. तसं वाटलं म्हणजे आम्हाला भीती वाटते निनाद काय बोलते. बोल ना कसं वाटलं तिथे. द्वितीय पारितोषिक घेऊन तुम्हाला कसं वाटतंय तुमचे मनोगत व्यक्त करा जरा. द्वितीय पारितोषिक घेऊन तुम्हाला कसं वाटतंय. द्वितीय पारितोषिक भेटतंय तुम्हाला कसं वाटतंय. आणि स्वतः ते गड जिंकत गेले म्हणजे त्यात त्यांचे गडावर जाणे येत होतं. आपण किल्ल्यावर जातो मला सगळ्यांना प्रश्न विचारले आपण गड किल्ल्याला जातो का मी टिकडी म्हणत नाहीये मी गड किल्ले डोळ्यासपणे भटकंती म्हणतोय. तर त्याच्यासाठी प्रेक्षणीय संस्था 2020 सालापासून आणि दुर्गाभ्रमंती ही प्रेक्षणीय संस्था. तर आता प्राईज शब्द झालेला आहे आणि आता दरवर्षीप्रमाणे गिफ्ट असतं ट्रेकची दिशकडून. तर ते गिफ्ट काय आहे त्यामुळे त्याच्यासाठी एक्सायटेड आहे. तर बघा गिफ्ट काय भेटतं आपल्याला. दाखव छोटंसं गिफ्ट आहे म्हणजे काय आहे. मॅग्नेट आहे वाटतं मॅग्नेट. हा मस्त आहे हे बघा एक नंबर आहे. स्टिक करायचं स्टिक करायचं. हे मॅग्नेट आहे वाटतं. मॅग्नेट आहे. प्राईस तर भेटलेलं आहे सेकंड. अजून कुठे बाकी आहे की नाही काय माहिती नाही मला. अजून फॉर्म यांनीच भरले. तर बघूया आता थोड्या वेळाने आम्ही सगळे किल्ले बघायला जाऊ. ते तुम्हाला दाखवतो. तसं काय अजून जेवायचं आहे जेवून झाल्यावर मग जाऊ. ठीक आहे गेलो तर दाखवू नाही तर मग व्हिडिओ घरी जाईन करी. ठीक आहे नको बोलून खाणारी माणसांना खूप आहे जगात. ह्या नको बोलतात आणि 2-2 फ्रँक्या खातात. तर आता आम्ही आलोय फ्रँकी खायला. तर बघूया खाते की नाही. तू खाणार आहे ना तृप्ती. तुला नको आहे ना तुला. बघूया घेतेस की नाही मग घेतल्यावर समजेल. तर आता खाणार नव्हती फ्रँकी आणि आता बरोबर खाते का. आता का जाऊ द्या आता मी खातो आणि मग घरी जातो. चला पटापट खातो. अरे यांची भाऊबीज अजून होतच नाही. दुसरा मामा आलाय त्याला पण कसं जेवणार म्हणून त्याला पण यांच्या आता भाऊबीज 10:30 वाजता. जाऊ दे आता जेवूया आणि बघूया मग पुढचं काय होते. तर मित्रांनो मी एक ठरवलं की हा जो आता ब्लॉग आहे तो इकडेच एंड करायचा आणि आम्ही जे किल्ले बघायला जाणार आहे तो मी ब्लॉग नवीन बनवणार आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला काय तुम्हाला मजा आली का बघून ब्लॉग ते एका कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका गमतीशीर ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मजा येईलच कारण की आम्ही किल्ल्या बघायला जाणार आहे ते पण नाईट आउटला. तर तो ब्लॉग मी थोड्याच याच्यानंतरच टाकेन. याच्यानंतरच येईल म्हणजे तो ब्लॉग. तर हा ब्लॉग कसा वाटला ते एक नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून पण जावा. ठीक आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.